दादागिरी असते, गुंडागिरी असते, गिटारगिरी, हा काय विषय? कारण मला एक लक्षात आलं, बऱ्याच जणांना ना गिटार विकत घेण्यापासून स्कॅम चालू आहे. म्हणजे पीस ऑफ माइंड साठी हॉबी असणं का गरजेचं आहे? ज्यांनी कधीही हे ड्रीम बघितलंय मी गिटार वाजवीन, त्या प्रत्येकाला मला टच करायचं आहे. सो आपल्याकडे आता 50शीतला पण माणूस आहे आणि 25शीतला 20शीतला पण माणूस आहे. पहिली स्टेज गिटार थोडीशी अवघड आहे, त्यात खराब इन्स्ट्रुमेंट हातात आल्यामुळे ती अजून अवघड होते. त्यात आता तो माणूस स्वस्तातलीच गिटार विकत घेतो म्हणजे नक्कीच त्याला क्लासेसला कन्सिस्टंट पे करायला पैसे नाहीत म्हणूनच त्याने स्वस्तातली घेतली. पॉकेट मनी 1000 असताना आम्ही 20,000ची ट्रिप करून आलो. म्हणजे गिटारच का निवडली तुम्ही? स्वप्नात म्हणजे आता आपण ऐश्वर्या रायला कसं बघतो तसं मी गिटारला बघायचो तेव्हा, की हिच्या समोर मी एका फ्रेम मध्ये कधीच नसेल. युफोरिया आहे, आता युफनी एक येतोय नवीन, बरेच बँड आहेत. मराठीचा एक असा बँड फेमस झाला पाहिजे, म्हणजे हे कसं करू शकतो? बरेच जणांना तो कॉन्टेंट बनवण्यामध्ये एवढा वेळ जातो त्या लेवलला येण्यामध्ये की ते शो करेपर्यंत वयस्कर झालेले असतात. आता लोकांना तेवढा वेळच नाही द्यायचा आहे, त्यामुळे कोणी एवढं त्या लेवलचं फेमस नाही होऊ शकत. मी काय गिटार शिकवताना हे सांगतो, हिमालयाची उंची किती आहे हे माहित असणं आणि हिमालयावरती चढणं ह्याच्यात खूप फरक आहे. कूल दिसण्यासाठी मी पण गिटार शिकायला स्टार्ट केलेलं. अरे गिटार वाजताना इतकी चावडी निघतेच तर तुला वाटलं हा हे ओके नॉर्मल आहे. हे तू तुझ्याच आवडीला क्वेश्चन करायला लागतोस की अरे मी बरोबर करत होतो का, नाही काहीतरी रॉंग आहे, चावडी कशी निघेली. अरे तो स्टेजवर वाजवणार तर हसत वाजवत होता, पण मला खरंच लाखभर लोकांना गिटार शिकवायची आहे. तर यशवंत दादा, दादागिरी असते, गुंडागिरी असते, गिटारगिरी, हा काय विषय? एकदा ऑडियन्सला समजून सांगा. आणि तुम्ही काय करता किंवा कसं ह्या कम्युनिटीला तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करता ह्याबद्दल एकदा ऑडियन्सला सांगा. ओके, बघ खरं तर गिटारगिरी प्रथम दर्शनी तो असा दादागिरीसारखा स्लँग शब्द वाटतो, पण मी विचार बराच डीप केलेला. म्हणजे जसं गिटार ही प्रथम दर्शनी कूल गोष्ट वाटते, पण ती शिकताना खरं कळतं की नक्की व्हॉट इट टेक्स. सेम तसंच म्हणजे गिटार हा एक गिरीसारखा आहे, तो खरा उंच आहे. म्हणजे तिकडे जाऊन फोटो काढायला असं वाटतं की माझ्या इथे जाऊन फोटो असावेत, पण चढताना मेहनत आहे भाई. ओके, सो त्या अँगलने मी त्याला घेतलेला गिटारगिरी. आणि ते तुम्ही जसं बोलला की गिटार वाजवणं कूल वाटतं स्टार्टिंगला आणि जो प्रवास आहे तो खूप हार्ड वाटतो. तर बऱ्याच वेळी असं होतं की म्हणजे जी तरुण पिढी आहे किंवा ज्यावेळी आपण बोलतो गिटारची आवड लागायला सुरुवात होते किंवा सोशल मीडियावरती पण आपण आर्टिस्ट फेमस होताना बघतो, तर बरेच लोक ह्याच हेतूने स्टार्ट करतात की आय विल बी कूल. येस, म्हणजे कूल दिसण्यासाठी गिटार वाजवणं स्टार्ट करणं. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमची गिटार वाजवण्याची सुरुवात कशी झाली होती? सगळ्यांची सुरुवात तशीच होते रे. आपण सगळीच नॉर्मलच माणसं आहोत की अटेन्शन मिळालेलं आवडतं. मलाही असंच झालेलं की मला तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायला खूप मजा यायची आणि थोडे जोक मारणं किंवा कविता लिहिणं किंवा गाणी गायला एवढं येत नव्हतं, तेव्हा वाटायचं खूप येतं. आता कळते की एवढं नाही येत मला. मग हा स्किल सेट आला तर आपला हे मस्त आहे, म्हणजे भाव वाढणार आपला, अशा यानेच घेतली मी पण हातात. पण एका टाइम नंतर ते आपोआप त्याच्यामध्ये तू पडत जातोस, म्हणजे डीप जातोस तू एक टाइम नंतर, आणि तेव्हा पण मजा येते. म्हणजे मी असं अपेक्षा पण नाही करत की तुम्ही गिटार हातात घेतल्या तुम्ही एकदम डीपच जायचं वगैरे, ह्याच ह्याने हातात घ्या. सगळेच नॉर्मल आहेत यार. सो तो हा जो अटेन्शनचा प्रश्न होता, म्हणजे की जसं तुम्ही बोलले की तुम्हाला स्टार्टिंगला असं वाटलं की अटेन्शन, आणि तुमचा पण स्वभाव तसा होता. आत्ता पॉडकास्टवरती 4 ते 5 आर्टिस्ट आलेले आहेत ज्यांचं सगळ्यांचं नेचर नियरली हेच होतं, आणि त्यांचं पण हेच म्हणणं होतं की काहीतरी असं करायचं ज्याने लोकांनी आपल्याला पाहिलं पाहिजे. तर ह्याबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतं की असं का आहे? म्हणजे जे अटेन्शन वगैरे जे बोलतो की प्रत्येक आर्टिस्टला जे वाटतं की इंटरनली की अटेन्शन भेटली पाहिजे, हे नैसर्गिक आहे मित्रा. मग आता मला 2 वर्षाचं बाळ आहे, राम नाव त्याचं. तेवढ्या वयापासून हे नैसर्गिक आहे. म्हणजे तू आता त्याने जर का आपल्याला फटका मारला आपण असं केलं तर त्याला कळतं की अरे ह्याला रिॲक्शन मिळतीये, मग तो पुन्हा कळतो. त्याला हे नसतं कळत की मी मारलेलं त्याला लागतंय आणि म्हणून त्याने हे केलं. सो हे खूप नॅचरल आहे, म्हणजे ह्याच्यात काहीच ॲबनॉर्मल नाही. असंच असतात म्हणजे की लहानपणापासून सगळ्यांना आपल्याकडे म्हणजे लक्ष गेलंच पाहिजे असं वाटतं. आता तुम्ही गिटारगिरीमध्ये काय करता? म्हणजे नेमकं गिटारगिरी काय, की तुम्ही त्यात गाणी वाजवता किंवा गिटार वाजवता, काय करता, कंपोज करता, त्याबद्दल? ओके, हां, ही ॲक्च्युली एक कम्युनिटी आहे गिटार शिकण्याची मराठी माणसासाठीची. ओके, मग त्याच्यामध्ये शक्यतो म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की
एका वयानंतर ना आपण आपल्याला इग्नोर मारायला सुरुवात करतो. जेव्हा ते रहाटगाडगड सुरू होतं की मग तुझ्या वयात असताना ना टार्गेट्स असतात की आणि आलेले पैसे कुठे जातील ह्याचं काही थांगपत्ता नसतो. सो आपण हवे तसे हे करू शकतो. पण एका टाईम नंतर कळतं की मी हे आणलं की ते इथे जाणार आहे, मी आणायचं बंद झालं तर हे बंद होईल. ओके. सो जेव्हा हे सुरू होतं ना त्याच्या आधीच आहे ना आपण ऑलमोस्ट विसरतो. म्हणजे मेमरी लॉसच आहे तो टाईप ऑफ. म्हणजे कळत नाही की माझीशी स्वप्न होती. ओके. हां. की परत फायनान्स एक सीन असतो की माझा जर का अमुक 10x पगार येतोय त्यातला 2x इथे जातो, 3x इथे जातो, 1x सेव्ह होतो. आता त्या 1x मधून अजून गिटार अशी थोडीशी अगदीच लोअर मिडल क्लासला परवडणारी हॉबी नाही आहे. बरोबर. सो प्रत्येकाला नाही जमत ते. म्हणजे तुझ्या वयात असताना आवड पटकन येते बघ, पण ती आवड परसिस्ट करण्यासाठी त्याच्या सातत्याने टिकण्यासाठी दिस टेक्स अ लॉट ऑफ एफर्ट्स. म्हणजे मनी वाईज पण, टाइम वाईज पण आणि फोकस वाईज पण. सो त्या लोकांना मदत करायची होती मला. कारण याच्यात मेंटल अपब्रिंगिंग आपली वेगळी आहे मिडल क्लासची आणि त्याच्यामध्ये पिचलं जाण्याची संख्या मेजॉरिटी ऑफ द लोकांची तशीच आहे. आणि याच्यातून मला एक गॅरंटीड सोल्युशन प्रोव्हाइड करायचं होतं की ज्याने कधी हे ड्रीम बघितलं आहे की मी गिटार वाजवीन त्या प्रत्येकाला मला टच करायचं आहे आणि त्यासाठीची ही कम्युनिटी आहे. बरोबर. सो आपल्याकडे आता 50शीतला पण माणूस आहे आणि 25शीतला 20शीतला पण माणूस आहे. बरोबर. आता तुमची जी ही कम्युनिटी आहे किंवा जे स्टुडंट्स आहेत त्यांची म्हणजे संख्या किती आहे आणि कसं हे सगळं वर्क करतं? आत्तापर्यंत बघ एक 1300च्या आसपास मुलं आहेत जी फर्स्ट लेवलचं सिल्वर मेंबरशिप आहे ना त्याच्यामध्ये मेंबर आहेत. आणि आता नुकतंच मी क्विकस्टार्ट गाईड म्हणून लॉन्च केलं आहे. ते अगदी म्हणजे ब्रॉन्झ मेंबरशिप टाईप असू शकतात. त्याला अशी मेंबरशिप अशी नाही म्हटली मी, छोटासा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये. कारण मला एक लक्षात आलं की बऱ्याच जणांना ना गिटार विकत घेण्यापासून स्कॅम चालू आहे तिथे. म्हणजे गायडन्सच नाही रे. म्हणजे अगदीच ऑथेंटिक गायडन्स म्हणजे त्यांचा काय असतो की माझा मित्र वर्षभरापासून वाजवतो, त्याला घेऊन जाऊन मी दुकानात घेतो, तो तरी ठीकठाक गायडन्स आहे. पण इंटरनेटवरच्या मार्केटिंगला बळी पडणारे जे आहेत ना, म्हणजे एक ज्युआरएस म्हणून ब्रँड आहे किंवा आयवरून एक ब्रँड आहे कुठला तरी, 2-2.5 हजारात देतात ते गिटार. ती खूप फालतू असते. मग लोक स्वतःला सेल्फ डाऊट करत बसतात की मलाच गिटार येत नाही. म्हणजे पहिली स्टेज गिटार थोडीशी अवघड आहे, त्यात खराब इन्स्ट्रुमेंट हातात आल्यामुळे ती अजून अवघड होते. त्यात माणूस जातो न्यूनगंडामध्ये. बरोबर. त्यात आता तो माणूस स्वस्तातलीच गिटार विकत घेतो म्हणजे नक्कीच त्याला क्लासेसला कन्सिस्टंट पे करायला पैसे नाहीत म्हणूनच त्याने स्वस्तातली घेतली. मग इथे गिटारची म्हणजे त्याच्या मनातली इमेज कायमची जाते की अरे हे अशक्यच आहे. म्हणजे की एक भीती वाटून जाते की जे करायचं होतं ते सुद्धा आता माणूस सोडून देतो. आणि मला अशा लोकांना थांबवायचं आहे. असे आपल्याकडे सध्या एंट्री केली 300-350 आहेत. मी गेल्या महिन्यापासूनच सुरू केलं आहे. आणि गोल्ड मेंबरशिप एक सिल्वरच्या वरची आहे. म्हणजे एकदमच डीप ज्याला जायचं आहे ना तो गोल्डला येतो. ओके. सो ती आहे 40-50. सो अशी टोटल 1300च्या आसपास आहेत ऍक्टिव्ह लर्नर. मी 300-350 कम्युनिटीमध्ये इतक्यात पकडत नाही त्या. ओके. तर आता थोडंसं ऑफ टॉपिक येऊया, म्हणजे की हॉबी. गिटार झालं, एक गिटार एक हॉबी, पण हॉबी इन जनरल म्हणजे पीस ऑफ माइंडसाठी हॉबी असणं का गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे रे. म्हणजे बघ माझे मित्र, मेजॉरिटी ऑफ द मित्र आता कॉर्पोरेटमध्येच आहेत. आता हे इथे येतानाच तुला उदाहरण सांगतो की मला फ्रेंडने विचारलं माझ्या की आता आपण भेटतोय इथे हॉटेलमध्ये हा बुक केला. आणि मी म्हटलं अरे नाही माझा एक पॉडकास्ट आहे वगैरे. मग सेम ग्रुपमध्ये अजून एका फ्रेंडने विचारलं, तिला पण मी म्हटलं अरे पॉडकास्ट आहे. त्याच्या आधीचा 2-4 महिन्या आधीचा प्लॅन होता तेव्हा मी स्टँडअपला गेलेलो. म्हणजे मी स्टँडअप पण ट्राय करतोय थोडा. म्हणजे मला सिन्स आय सेड इन द बिगिनिंग की मजा येते हे सगळं करायला. तर मग तिचा असा रिप्लाय आला, यश यार तुझं किती सही आहे रे. म्हणजे तुझा दरवेळी डिफरंट प्लॅन असतो. म्हणजे तू जर का त्या हॉबीला फीड करायचं थांबलास ना, तुला पुढे जाऊन 40-35 जाऊन ना तू स्टॅग्नंट होतोस. म्हणजे प्लॅन्स वेगळे डिफरंट नाहीत राहत आयुष्यात, मोनोटोनस होते लाईफ. आणि त्या टाईमला इट इज एकदम डिफिकल्ट नाही, पण फ्रिक्शन खूप आहे मेंटलच की ह्याच्यातून बाहेर जाणं. कारण स्वभाव एक बनलेला असतो.
त्यातून बाहेर जाऊन पुन्हा एन्जॉय करताना कधी कधी वाटतं मी जबरदस्तीने एन्जॉय करतोय का. सो मला असं वाटतं हॉबीमुळे ना आपण विषित असतानाच तो प्लॅन एवढा आपला चेंज होऊन आपण मोनोटोनस होत नाही सुरुवातीपासूनच. मीही कदाचित त्याच मार्गाला चाललेलो, पण थोडंसं आपल्याला कळलं पाहिजे की नक्की आता सॅक्रिफाईस करावंच लागतं बघ. फुकट काहीच येत नाही. फुकट येतं ते आपल्याला काहीतरी फुकट रेमटवून जातं. सो काहीतरी सोडावं लागतं. बरोबर. आपण हॉबी आहे म्हणून काहीच न करता, काहीच न सोडता मी करीन हॉबी बोलला ना, ती नाही होत नीट. बरोबर. म्हणजे की एक हॉबी फॉलो करणं त्याने जे रिअल लाईफमधले जे काही आपले टास्क आहेत, म्हणजे की सपोज आता माझी हॉबी आहे की सपोज बुक्स रीड करणं. ज्यावेळी मी एखादं बुक किंवा एखादा टॉपिक रीड करतो किंवा मूवीज बघणं, त्यानंतर जो माझा माइंडसेट म्हणजे एक फ्रेश पर्स्पेक्टिव्हने आपण आपले जे म्हणजे सिरियस टास्क आहेत ते पण इझिली करू शकतो. असं म्हणजे ह्या रिलेटेड राहतं की हॉबीचं. पण जर एखाद्याला हॉबीच नाही आहे तर त्याचं काय होतं, कंटिन्यू तेच काम, म्हणजे की जे सिरियस टास्क आहेत तेच काम करणार. हॉबी जर नसेल तर त्याचं दुसरीकडे मन पण नाही लागत, तेच काम, आणि त्यामुळे प्रेशर वाढून जातो. जसं तुम्ही बोलले की 35-30च्या नंतर एक मोनोटोनस लाईफ होऊ शकते. आणि नंतर मित्र पण बिझी झालेले असतात रे. म्हणजे तू नंतर नवीन प्लॅन पण नाही बनवू शकत. कारण आता बघ ना, मला 2 वर्षाचं बाळ आहे, प्रत्येकाला 2 वर्षाचं किंवा लग्न तरी झालेलं असतं. म्हणजे ही जी स्टेज आहे ना प्रत्येकाची, म्हणजे तू पण तुझ्या फ्रेंड्स बरोबर हे बघून घे एकदाचं की मलाही असं वाटलेलं की माझा ग्रुप फुल सही आहे, आम्ही अगदी 60 जाऊच तर एकत्र असणार आहे, किंवा एवढ्यात आय डोंट से की वी आर नॉट टुगेदर. पण हा जो पॅच आहे ना त्यात आय फील की आम्ही खूप लांब आहोत सध्या. ते का होतं, जसं तुझ्या आयुष्यामध्ये नवीन नवीन माणसं येत जातात ना तसा तुझा टाइम डिवाइड होत जातो. आपल्याकडे 24च तास आहेत. आधी कसं मित्र बोलला गेलो, हार्डली आपल्याला आई वडिलांची ऑब्लिगेशन असते की खालून काहीतरी आण किंवा इथे पाहुण्यांकडे जायचंय, ते पण वीकली वन्स असतं. पण आता तुला खूप टाइम डिवाइड झालाय बघ, की तुला समजलं असेल जॉबचा एक वेगळा आहे. आणि जरी कोणत्या सपोज आता आपले 2-3 फ्रेंड्स तर नॉर्मली बऱ्याच लोकांचे असतात, त्यातल्या एकाला जरी एक दिवस आपण फोन लावला तरी आपण 1 ते 1.5 तासाच्या एक्झॅक्टली खाली बोलत नाही. आता आमचं असं नाही ना होत. आम्ही ऍक्च्युली, आणि आता एक अशी वेळ आली आहे प्रसाद, तुला सांगतो की एकतर आता जॉबमध्ये व्हरायटी खूप आल्यात. आधी कसं फिक्स जॉब असायचे, माहीत असायचं की हा सरकारी एम्प्लॉई आहे तर तो हे करतो, हा पोलीसमध्ये तर तो हे करतो, प्रायव्हेट. आता ना खूप ब्रांचेस आल्यात. तर तुझ्या जॉबचं मी तुला डिटेलमध्ये नाही विचारू शकत, आणि विचारलं जरी तू सांगायला लागला तर मी बोर होईन. मी माझ्या जॉबचं सांगायला तर तो बोर होईल. त्यामुळे तोही टॉपिक नाही राहिला आता डिस्कस करायला. मग मित्राला फोन लावला तर कशावर बोलू हेच कळत नाही. बरोबर. आणि ही खूप बेकार सिच्युएशन आहे. आणि आता बघ ना, आम्ही 10 वर्ष जुन्या आठवणी आमच्या खूप सही आहेत. म्हणजे मला कधी कधी वाटतं मी फिक्शन रायटर व्हावं आणि त्या स्टोरीज लिही नाही मी काहीतरी. पण आत्ता आम्हाला असं वाटतं एकतर आम्ही फ्रेंडशिपमध्ये एवढ्या पीकला जाऊन आलो आहे ना, म्हणजे त्या म्हणजे मैत्रीची एक हे असते बघ, बरोबर, हायेस्ट पीक असतो. म्हणजे आम्ही ले केलं, साऊथ केलं, कुठे कुठे फिरलो विचारू नकोस. म्हणजे पॉकेट मनी 1000 असताना आम्ही 20,000ची ट्रिप करून आलो आहे. म्हणजे काहीतरी जुगाड करायचो. आता तेवढं केलेलं असताना तर आता छोटं करताना असं याच्यात काय मजा आहे. आणि मग त्याच्यामध्ये तो हे नाही राहत, म्हणजे पुश नाही राहत प्लॅन करायचा वगैरे. आता आम्हाला अजून मोठं हवं आहे, आणि ते मोठं करण्याचं आमच्याकडे भांडवल नाही, म्हणजे वेळ. बरोबर. म्हणजे तेवढा इन्व्हेस्ट जे बोलतो टाइम आपण देऊ शकत नाही, पैसे पण तेवढा खर्च, आणि तेवढे सगळे एकत्र येणं. एक्झॅक्टली, प्रत्येकाला त्याच वेळेला वेळ मिळणं खूप अवघड आहे, खूप अवघड. म्हणजे आपण ज्यावेळी कॉलेज स्कूलमध्ये पण असतो ना, त्यावेळी आपण काय करतो की चला, म्हणजे चला जरी बोललं ना तरी सगळे आमचे असे प्लॅन बनायचे सांगतो तुला. म्हणजे फक्त बजेट ठरायचा की 125 रुपयात आम्ही वॉटर हे असतात ना, वॉटर किंगडम टाईप एक छोटा शांतीसागर रिसॉर्ट म्हणून आहे, तिकडे जाऊन 125 रुपयात. म्हणजे अगदी संध्याकाळी 7 वाजता ठरवलं की अरे उद्या रविवार आहे काय करायचं वगैरे, लगेच फोन लावले पटापट सगळ्यांना, आणि 30-30 जण, म्हणजे 7-8 पण नाही, 30-30 जण आम्ही डायरेक्ट शांतीसागर. तेव्हा 2G नेट असायचं, 4G 5G पण नाही, त्याच्यावरती सर्च करून. आणि कॉलेज ज्यावेळी संपतं ना त्यावेळी साधा मूवीचा प्लॅन सुद्धा बनत नाही की सपोज 10 वाजता मूवी बघायला जायचे, तर त्यावेळी पण कुणाच तरी ऑफिस असतं किंवा कुणाच तरी काहीतरी काम असतं, किंवा त्या दिवशी बाहेर, आता सॅटर्डे संडे असेल तर बाहेर जायचं असतं.
म्हणजे मूवीसाठी एक 3 ते 5 मित्र सुद्धा एकत्र येऊ शकत नाही कॉलेजच्या नंतर. कॉलेजपर्यंतच तो एक गोल्डन पिरियड जो बोलतो ना आपण. कॉलेजमध्ये अनप्लॅन गोष्टी पण भरपूर घडतात आणि इझिली प्लॅन पण करू शकतो कारण सगळे रिलॅक्स स्टेटमध्ये असतात. जसं नंतर येतं तसं जसं तुम्ही बोलले रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात, एज सोबत लग्न झालेली असतात, मुलं असतात, बाकीच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज. त्यामुळे नंतर हे सगळं करणं खूप हार्ड आहे. म्हणजे मित्रांनी भेटणं बोलणं सुद्धा हार्ड आहे. त्यामध्ये हे हॉबी मेंटेन करणं खूप. पण तुला सांगतो बघ, मी गिटार शिकताना आम्ही 5 जणांनी एकत्र क्लास लावलेला 12-14 वर्ष आधी. त्यातल्या 4 जणांचा सुटला. पण तू जस्ट इमॅजिन कर की बघ हा मूवी, हॉटेलिंग हे प्लॅन पण माझ्या मते तरी थोडेसे आर्टिफिशियल आहेत. जर का आमच्या आता जस्ट 5 जण पण नाही, आमचा ग्रुप खूप मोठा होता, 15 ते 30 जणांचा होता. 2-3 वर्षाच्या बॅचेस आम्ही मिक्स राहायचो. रुईयाचा टेक्स्ट्रॉ म्हणून एक फेस्ट असायचा, त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग छान झालेलं. आता जर का आमच्या 10 मधल्या 4-5 जणांच्या तरी काहीतरी युनिक हॉबी असत्या. बघ माझ्या मित्रांचं हे एक होतं की दुसऱ्याच्या हॉबीला ना ते मस्त वाव द्यायचे. म्हणजे माझी पोएट्री रायटिंग त्यांच्यामुळेच सुरू झाली, त्यांच्यामुळेच पहिलं पुस्तक रिलीज झालं, दुसरं झालं. मित्र एक अविभाज्य भाग आहेत माझ्या आयुष्यातला. पण मला असं वाटतं की त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगळा काहीतरी पॅशन असताना की जो ते अजूनपर्यंत हे करतायत, जपतायत आणि आहेत. तर आम्हाला ना भेटायला कारण नसतं लागलं रे, किंवा फोन केल्यावरती आता कशावर बोलू ही वेळ नसती आली. तर ॲक्च्युली प्रत्येकाने हॉबी सांभाळावीच. म्हणजे आता तुझ्या वयाच्या पोरांनी तर सांभाळावीच यार. म्हणजे हे बघ मलाही असं सांगणारे होते किंवा आम्हालाही ते समजत होतं, पण जेव्हा प्रॅक्टिकॅलिटी टेक ओव्हर करायला लागते ना लाईफला, तेव्हा पण पुढच्याच तेच मागच्या क्षणासारखं झालं ना तर यार मजा येईल. म्हणजे मैत्रीत ना सेन्सलेस गोष्टी खूप असाव्यात बोलायला. सेन्सिबल गोष्टी आल्या ना, गणित आली ना की तो इमोशनल ब्रेन नाही काम करत, मग मैत्री राहत नाही. बिझनेस टाईपचे रिलेशन्स होतं. आणि अगदी बिझनेस पण नाही, पण मग जसं आता इलेक्शन आलं ना की तो भाजपवाला मी काँग्रेसवाला असं होऊन जातं. कारण खूपच लॉजिकल डिस्कशन झालेले असतात. मग कितीतरी मित्रांबरोबर माझं बोलणं बंद झालं या टाइममध्ये, का तर ते अपोजिट पार्टीला सपोर्ट करतात. या लेवलला जातं रे. आता हॉबी असती तर हॉबीचा कुठला पक्ष नसतो बघ. बरोबर. म्हणजे की पोलरायझेशन नाहीये. तुम्ही सपोर्ट पण करू शकता आणि काही त्याच्यात करेक्शन्स पण करू शकता, पण अपोज नाही करू शकत. आणि आनंद घेऊ शकतो. चल करेक्शन नाही, सपोर्ट नाही, मला मजा येते ना ऑडियन्स म्हणून. आणि जरी सपोज एखादा खराब गिटार वाजवत असेल त्याला आपण अपोज तर नाही ना करणार. त्याला खराबच वाजवायचो. माझ्या कविता खूप तुकार होत्या, तरी त्याला ती मस्त वाटायचं कारण ते मित्र होते. रिलेटिबिलिटी असते ना जिथे, तिथे काही छान वाटतं. म्हणजे आता मला तू उर्दू पोएट्री मध्ये बसवलास ना, बाकीचे असे फेटे उडवत असतील, पण मला असं अरे यार काय चाललंय, म्हणजे एवढं काय, म्हणजे एवढ्या वेळेला काय येतंय, म्हणजे कारण ते मला रिलेटेबल नाही तसं. बरोबर. म्हणजे जी गोष्ट माहित नाही त्यानुसार. तर हॉबी बद्दल तर आपण बोललोच, पण म्हणजे गिटारच का निवडली तुम्ही? ज्यावेळी तुम्ही सुरुवात करत होते त्यावेळी गिटारच का निवडली ॲज अ हॉबी? आत्ता सध्या मी तुला टेक्निकल आन्सर देईन की गिटार एक तंतुवाद्य म्हणजे मेलडी इन्स्ट्रुमेंट पण आहे, रिदम इन्स्ट्रुमेंट पण आहे वगैरे वगैरे. पण हे मला जेव्हा अपील झालेली गिटार तेव्हा एवढं टेक्निकल नव्हतं माहीत की अरे ह्याच्यात नाही. तेव्हा मला वाटायचं की नाही ह्याच्यातनं खूप काय काय होतं. हां, परत एक जल बँड होता बघ, आदत गाणं ऐकलं असशील तू, जुदा हो केवी. अब तो आदतचे. आमच्या बिल्डिंग मधला एक दादा आहे अभिषेक वाडेकर म्हणून, तेव्हा तो जॉबला होता आणि त्याच्या घरी अशी साऊंड सिस्टीम वगैरे मस्त होती. म्हणजे त्याच्याकडून आम्हाला या सगळ्या आवडी लागल्या. तो आम्हाला बोलायचा यशवंत बस, रूमच्या मधोमध बसवायचा आणि बोलायचं आता इथून असा आवाज येतो, इथून असा आवाज येतो. होम थिएटर. होम थिएटर. तेव्हा ते शब्दही नव्हते माहिती रे. मग आम्ही ऐकायचो आणि मला तो आवाज खरंच आवडायचा. आणि मग तो त्या दादाला आवडायचा. कधी कधी असतं की आपण ज्याला रिस्पेक्ट करतो त्याच्या आवडी आपल्याला आवडायला लागतात. तर माझ्यापेक्षा 5-6 वर्ष मोठी मुलं होती ना, त्यांना गिटार म्हणजे जाम क्रेज वाटायचा. तेव्हा तर तुला सांगतो मी 20 वर्षाचा होऊस तर मी गिटारला टच पण नव्हतं केलं. म्हणजे इतकं आम्ही डिस्टन्सवर होतो. आम्ही म्हणजे स्वप्नात, म्हणजे आता आपण ऐश्वर्या रायला कसं बघतो तसं मी गिटारला बघायचो तेव्हा, की हिच्या समोर मी एका फ्रेम मध्ये कधीच नसीन एवढं. मग पण ते एवढं असतं रे की तुला ते खरंच आवडत असेल ना, तू काहीतरी ते मिळतं. म्हणजे सर तसं मग दादानेच गिटार घेतली. मग तो मला म्हटला की ऑब्व्हियसली आपला बजेट नसतो गिटार घ्यायचा वगैरे. मग मी तेव्हा
30 किलोमीटर लांब जाऊन क्लास वगैरे अटेंड करायचो. तो बोलायचा तू शिकून ये आणि मला शिकव. तेव्हा ऑब्व्हियसली हे वर्कआउट होईल नाही होत असं वर्कआउट, म्हणजे आपल्यालाच आपलं इन्स्ट्रुमेंट लागतं आणि 6 ते 12 महिने शिकल्याशिवाय समोरच्याला तो शिकवू शकतो या थाटणीचा नाही झाला. पण कसं अज्ञान असतं त्याच्यात, सुख असतं, तसं होतं. मग तशी सुरुवात झाली गिटार वाजवायला. मग तेच बोलायचं होतं की म्हणजे जे दुसरे पण वाद्य आहे त्यानंतर, जसं तुम्ही आता क्लासेस लावले तर त्यामध्ये दुसरे पण वाद्य असतील, गिटारच का असं, म्हणजे जो क्वेश्चन सपोज पियानो झालं किंवा वेगळी वाद्य आहेत भरपूर, बासरी झालं. ऍक्च्युली आता मला एक्झॅक्ट आन्सर नाही माहित, पण मला वाटतंय मी कूलनेसलाच हे झालोय, शिकार झालोय की सही वाटते गिटार घेऊन. म्हणजे आपण जुन्या बॉलिवूडच्या मूवीज मध्ये पण पाहिलं की गिटार जर कोण वाजत असेल त्याची मार्केटिंग सही झाली याची. म्हणजे तुला सांगतो, मालबोरो सिगरेटने एक कॅम्पेन रन केलेला की खरा मर्द सिगरेट पितो म्हणून. त्याच्यानंतर ऍक्च्युली जेवढी पण म्हणजे स्किनी पोरं होती त्यांना वाटायचं मी ही कांडी ओढली की मी मर्द होतो. तसं कदाचित माझ्याबरोबर गिटार बरोबर झालंय. नशिबाने सिगरेट बरोबर नाही झालं, गिटार बरोबर. गिटारच्या कंपन्यांनी पण असे ऍड करायला पाहिजे मुलांसोबत गिटार वाजव. मी गिटारगिरी म्हणून तर करतोय भाई, मला खूप पसरवायचं आहे. नाही, मला हा एक क्वेश्चन होता की जसं आपण म्हणजे बघतो वेस्टमध्ये की बँड्स फेमस होतात, म्हणजे की बीटल्स झालं, ईगल्स झालं, ॲनिमल्स झालं, म्हणजे भरपूर सारे बँड्स आहेत जे 90s मध्ये म्हणजे त्या पिरियडमध्ये 2000च्या आधीच्या पिरियडमध्ये फेमस झाले होते. तसं इंडियात जे आपण बोलतो त्या लेवलचे बँड्स नाही आहेत, किंवा जगाला जे बोलतो ना की ईगल्स, बीटल्स जे आहेत त्यांचे गाणे जगामध्ये फेमस आहेत पूर्ण, म्हणजे इंडियामध्ये पण लोक ऐकतात. तसं इंडियाचं काय आहे का असं? नाही होणार ना, हे होणार आहे काहीतरी, कारण ना पॉप्युलेशन रूल्स एव्हरी ट्रेंड. बरोबर, एव्हरी ट्रेंड. आणि ह्यामध्ये सुद्धा असं क्वेश्चन होतं की मराठीचं असं आहे का? होणार रे, तुला सांगतो बघ, याला ना फ्रिक्शन्स खूप आहेत. इंग्लिश लँग्वेज आहे ना, म्हणजे आता हे मी माझं गणित सांगतोय, दिस नीड नॉट बी असंच आहे असं. इंग्लिश लँग्वेजने बऱ्यापैकी अर्धा ग्लोब तरी कव्हर केलाय, म्हणजे मॅक्सिमम ग्लोब कव्हर केलाय, आणि म्हणून त्या लँग्वेजमध्ये जे काही बनेल ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणजे मुळातच ऑडियन्स त्याचा जास्त आहे. असं नाहीच आहे की त्या थाटणीचं तेवढं अट्रॅक्टिव्ह आपल्याकडे काय बनत नाही. किती सही बँड आहेत. इंडियन ओशन म्हणून बँड आहे, 3 दशकं चाललाय हा बँड. ओके, त्याच्यात एक युनिक काहीतरी आहे म्हणून तो चाललाय. किंवा युफोरिया आहे, आता युफनी एक येतोय नवीन, बरेच बँड आहेत. आता सगळ्यांची नावं पण मला तुला मराठीमध्ये असं काही आहे का? मराठीमध्ये आता अभंग रिपोस्ट आहेत, ते कसले करतायत मस्त, ते किती सही आहेत. मला असं स्वतःचा पण करायचं आहे. से बँड आहे आता. से बँड वॉज वन ऑफ द इन्स्पिरेशन्स माझ्यासाठी, कारण मी रुईयाचाच आहे आणि ती लोक पण रुईयाचीच होती. एक समीर, अभि आणि यो ह्याचा ते से केलेलं त्यांनी. तू ऐकलेशील गाणी त्याची, ABCDEFG वर्गातल्या बाकांवर नावं लिहिलेली, एक शाळेचं होतं गाणं. किंवा हे तर तू ऐकलंच असेल, ब्रेकअप के बाद, ते त्यांचं होतं. कदाचित तुझ्या जनरेशनने जेनझी ऐकत नसेल कदाचित, आय डोंट नो. बरोबर. नाही, तोच क्वेश्चन होता की जर आपल्याला असं न्यायचं असेल, म्हणजे जे बोलतो ना, ठीक आहे लँग्वेज बॅरियर आहे, बट बऱ्याच वेळी असं होतं की आपण दुसऱ्या लँग्वेज मधले सुद्धा गाणे ऐकतो. म्हणजे की सपोज स्पॅनिश झालं किंवा पोर्तुगीज लँग्वेज मधले गाणे असतात किंवा अरेबिक गाणे असतात, म्हणजे कधी कधी हिट होतात बघा ट्रेंड्सला. म्हणजे मी तर बोलतो सोशल मीडिया राहू द्या, बट ॲज अ जनरल लिसनर म्हणून सुद्धा ती गाणी लोकांना आवडू शकतात. लँग्वेज बॅरियर झालं, बट मी बोलतो की ब्रँड एक आपण जगामध्ये कसा नेऊ शकतो. जगामध्ये नाही झालं तर ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये मराठीचा एक असा बँड फेमस झाला पाहिजे. तर ह्याबद्दल आपण म्हणजे हे कसं करू शकतो? पहिलं तर त्याचा अवेअरनेस जास्त असावं, आणि ते लोकांना इन पाहिजे, म्हणजे इन ॲव्हरी चालतंय. आता साध्या बॅकग्राऊंडच्या ट्रेंडिंग रीलमुळे व्हिडिओ किती पकाव असला तरी जातो रे ट्रेंडिंगला. बरोबर. आता मुळातच माझा ॲक्च्युली गिटारगिरीमध्ये मराठीमध्ये शिकवण्याचा मुद्दा हाच आहे, म्हणजे रिश्ता वही सोच नाही टाईप आहे, म्हणजे अवेअरनेस. मराठीच शब्द त्याला गिटारचा कव्हर. ओके. म्हणजे मी पण स्वतः आता येथे कविता लिहून मिळतील म्हणून पुस्तकं आहेत माझी, जिथे मी पोएट्री लिहितो त्याच्या अंडर. त्याचा मी स्वरकविता नावाने शोज केलेत, म्हणजे याच्यामध्ये मराठी पोएट्री मी गिटारवर रिसाईट करतो. ओके. मग मलाही तोच टच हवा आहे. म्हणजे आत्ता कसं झालंय माहिती आहे प्रसाद,
एका एंटरटेनमेंट सोर्सकडे पब्लिक नाही होत. म्हणजे नुसतं डोळ्यांचं सुख असलेला एंटरटेनमेंट सोर्स किंवा नुसतं कानाचं सुख असलेला एंटरटेनमेंट सोर्स तसं नाही चालत पब्लिकला दोन्ही लागतं. तू बघशील ना आता रील पण जे व्हायरल जातात ना त्याच्यात व्हिज्युअल हुक पण असतो आणि ऑडिओ हुक पण असतो. सो जेव्हा तुला आता म्हणजे मराठी भाषेचा हुक म्हणजे शब्दाने चांगला हवा, तो कंपोजिशन म्युझिकने चांगला हवा आणि व्हिडिओ वाईज चांगला हवा, असे कंपोजिशन सध्या तरी मी बनवायला ट्राय करतोय. आणि जेव्हा कुठल्याही भाषेमध्ये त्या लेवलचा कॉन्टेंट बनतो ना बरोबर तेव्हा तो कॉन्टेंट ग्रहण करण्यासाठी पब्लिक येतं लांबून आणि मग ती भाषा मोठी होते. हे कुठल्याही भाषेत होतं. ह्याला शॉर्ट मध्ये असं पण बोलू शकतो की ऑडियन्स आहे, म्हणजे ऑडियन्स आहे, कॉन्टेंट नाहीये. एक्झॅक्टली. किंवा कॉन्टेंटही आहे पण बघ एखादी गोष्ट करता येणं आणि ती केलेली गोष्ट सगळ्यांना दाखवता येणं हे दोन स्किल आहेत ना. बरेच जण आहेत ना प्रेझेंट करणं, बरेच जणांना तो कॉन्टेंट बनवण्यामध्ये एवढा वेळ जातो त्या लेवलला येण्यामध्ये की ते शो करेपर्यंत वयस्कर झालेले असतात. आतापर्यंत तरी मी बघितलं जेवढे पण आर्टिस्ट म्हणजे मी ज्या मेंटर्स कडून शिकलोय असं वाटतं हा माणूस किती भारी आहे, जग का नाही ओळखत ह्याला, कारण त्यांना ते कव्हर करून पोर्ट्रे नाही करता आलं, म्हणजे प्रेझेंट नाही करू शकले जगासमोर तसं. म्हणजे आपण मराठीमध्ये जर नवीन आर्टिस्ट असतील त्यांच्यासाठी जर सांगायचं झालं तर म्हणजे समरीमध्ये असं बोलू शकतो की ऑडिओ म्हणजे ऑडिओ वाईज तुम्ही प्रेझेंट केलं पाहिजे, व्हिज्युअल म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल जे हुक्स पाहिजेत आणि त्यानुसार जर तुमचं ते सॉन्ग किंवा जे काही पर्टिक्युलर कॉन्टेंट असेल तो व्हायरल ज्यावेळी जाईल त्यावेळी ते ट्रेंडला पाहून बाकीचे पण लोक जे बोलतो उत्स्फूर्त किंवा इन्स्पायर होतील आणि तसा तो एक तेव्हा मग ते हे होतं सायकल सुरू पोहोचत जातं. आता के पॉप इथपर्यंत कसं आलंय बरोबर. किंवा तसं तू म्युझिकली बघितलंस ना तर आपल्याकडे या लेवलचं गाणं बरीच जण गातात. म्हणजे म्युझिकली म्हणते सुरावटीने बोलतोय मी. म्हणजे आता जर का आपल्याकडे म्हणजे 4 सेकंदामध्ये ती फक्त सा रे ग म बोलली असेल ना, आपल्याकडे 20 सूर लावून जातात 4 सेकंदामध्ये. कॉम्प्लेक्सिटी खूप आहे आपल्या आर्टिस्टकडे. बरोबर. पण किंवा कदाचित आजच्या पब्लिकला कॉम्प्लेक्स पण नको आहे जास्त, त्यांना पटकन डायजेस्ट होईल असा हवाय, असंही असेल. जस्ट गेस, मला पण नाही माहिती. के पॉप वरून एक क्वेश्चन होता की जो BTSचा इन्फ्लुएन्स आहे म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड, इंडियामध्ये पण आणि म्हणजे बाहेर बाकीच्या देशांमध्ये पण. लकीली मी अजून त्यात नाही गेलो. म्हणजे तुम्ही BTSची स्पेलिंग पण मला BTS आहे म्हणून माहिती आहे, नाहीतर मला तेही नसतं माहिती. पण मग त्याच्या इन्फ्लुएन्स बद्दल तुमचं काय अजून ओपिनियन नाही? कसं झालंय माहितीये माझं, एकतर मी TV नाही बघत, घरी माझ्या TV नाही आहे, किंवा मी एक ना डेटा सोर्स असतात ना जिथून आपण कन्झ्युम करतो ते शक्यतो मी थोडेसे ना रिफाईन ठेवतो, म्हणजे माझ्यासाठीचे असतात. दुसऱ्यांसाठी ते कदाचित खूप उच्च कोटीचे वगैरे असतील. मला असं वाटतं की मला असं बनायचं आहे ना, आणि हा माणसाला रियाजाला एवढा एवढा वेळ लागलेला, आणि हे मी त्यांच्याकडेच बघतो. कारण जसं तुला म्हटलं जसं आयुष्य वाढत जातं ना आपला टाइम खूप डिवाइड होत जातो. आत्ता माझा जेवढा डिवाइड झाला ना त्याच्यातून आय कॅनॉट अफोर्ड टू गेट सिंक्ड इन टू डिफरंट टाईप ऑफ असे नवीन आलेले हे. आणि मला माहिती आहे की हेही थोड्याने जाईल. म्हणजे बीटल्स जेव्हा आलेले ना तेव्हा ॲक्च्युली कॉम्पिटिशनच नव्हतं इतकं जेवढं आज आहे. कदाचित बीटल्स आज आले असते ना तर ते एवढे झालेही नसते कदाचित की बीटल्सच्या थोडीचे आत्ता बरेच बँड असतीलही. युफनी बँड खरंच खूप सही आहे, पण ते बीटल्स एवढं जग गाजवू शकतील की नाही माहीत नाही. कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये एवढी इन्फॉर्मेशन आली आहे ना, एवढी की विचारूच नको. बरोबर. म्हणजे छोटंसं उदाहरण बघ, आधीच्या काळात ना एक बातमी यायची की मुलांना असे शिकवून किडनॅप करतात. ती बातमी महिनाभर फिरायची. बायका लसूण सोलताना बोलायच्या, ऑफिसमध्ये बोलायचे, 7च्या बातम्यांमध्ये 3-4 दिवस ती एक न्यूज यायची की आता ही खबर हे झाली, आता आटोक्यात आणले वगैरे. आता ती बातमी पण किती पटकन मरते बघ ना. आर्टचं काय होत असेल रे. बरोबर. कारण तेव्हा इन्फॉर्मेशन बनताना खूप कमी बनत होती आणि ग्रहण करणारे खूप होते. आता बनताना खूप बनते, लॉटनेच बनते. तुला ॲनालिटिक्स माहीतच असतील. बरोबर. सो त्याच्यात आर्टिस्टला तग धरणं थोडंसं अवघड जात आहे. म्हणजे की जसं आधीच्या काळात जसं मायकल जॅक्सन झालं किंवा जे फेमस सेलिब्रिटीज आहेत ते कमी लोक जास्त फेमस होत होते. आता आपण असं म्हणू शकतो की जास्त लोक
फेमस होतात ते. हा फेमस होतात, पण त्यांच्या लेवलची फेमस तशी नाही आहेत. त्यांच्या लेवलचे झेंडे काढायला आता जमीन खूप कमी राहिली रे. म्हणजे आधी कसं होतं, डोंगर रिकामाच होता, पहिला झेंडा काढला तो लक्षातच राहतो रे. बरोबर. आणि तुम्ही जे बोलला की सोर्सेस, इनपुटचे जे सोर्सेस आहे तुम्ही ते कमी करता. एक बुक आहे डीप वर्क, कॅल न्यूपोर्टचं. तर त्याची जी कन्सेप्ट आहे, त्याचं एक टेड टॉक पण आहे, ते पण सिमिलर वेमध्येच आहे की सोशल मीडिया वगैरे जे काही जास्त गोष्टी आहेत ना, त्याच्या बदल्यात तुम्ही डीप वर्क करू शकता तुमच्या पर्टिक्युलर फील्ड रे. माझं असं खूप होतं माहितीये, मी पुस्तक वाचलेलं नसलं ना तरी अनावधानाने मी त्या पुस्तकातला फॉलो करत असतो. आणि 2 वर्षांनी मला कळतं जेव्हा पुस्तक हातात येतं, आईला ह्या आपण 3 वर्षाला करतोय का. सही आहे. ऍक्च्युली एक अली अब्दाल म्हणून क्रिएटर आहे, प्रोडक्टिव्हिटी वगैरे माहित असेल तर, ते पण हेच म्हणतात की जे सेल्फ हेल्प बुक्स आहेत ना, हे काहीच नाहीये डिफरंट, काहीच नाहीये. जेव्हा एक नवीन सेल्फ हेल्प बुक येतं ना, ते फक्त रिस्ट्रक्चरिंग ऑफ ओल्ड थॉट्स असतं. म्हणजे जे सेंचुरीजचं जे नॉलेज आहे ना, त्याच्यावरती खूप सारे सेल्फ हेल्प बुक बनले. फक्त आता की बाबा एक सपोज एक पर्टिक्युलर बुक आहे, त्याला फक्त रिपॅकेज करून मार्केटमध्ये आणलं जातं आणि त्याचं नाव वगैरे डिफरंट देऊन, कव्हर भारी करून त्याला फेमस केलं जातं. त्या टाईपच आहे डीप वर्कचा कन्सेप्ट. म्हणजे एक टर्म दिली लेखकाने त्याला की डीप वर्क आहे बाबा, हे असं आहे की सोशल मीडियाचा वापर बंद करा, त्याच्या जागी तुमच्या वर्कमध्ये लक्ष द्या. म्हणजे की मिनिमलिस्टिक जे बोलतो, नोटिफिकेशन वगैरे झिरो करणं, आणि त्याचे बॅड इफेक्ट्स, गुड इफेक्ट्स बुकमध्ये सगळे डिटेलमध्येच असेल, टेक्निकॅलिटीज. पण रिअल लाईफमध्ये त्याचा जर वापर जसा तुम्ही करताय त्या रिलेटेड तशी ती कन्सेप्ट आहे की डीप वर्क करा, ना की फक्त एक चीप डोपामिन जे बोलतो आपण त्याला, की फक्त रीलवरती करतोय. आणि बऱ्याच वेळी हे कधी नोटीस होतं, ज्यावेळी तुम्ही फोन खाली ठेवता ना, म्हणजे आता तुम्ही तर जास्त रिलेट नाही करणार ह्याला, पण जे माझ्या जनरेशनचे मुलं आहेत, जे आम्ही कंटिन्यू फोनमध्येच असतो. म्हणजे फोन आम्ही असं बोलू की आम्ही फॅमिलीसोबत जेवढा टाइम नाही स्पेंड करत ना आता, किंवा मित्रांसोबत, तेवढा फोनमध्ये जास्त टाइम घालतो. खरंय. ज्यावेळी आपण पब्लिक ट्रॅव्हल करतो ना, बसमध्ये वगैरे, जिथं खूप रश असते, जिथं फोन वापरता येत नाही, त्यावेळी नोटीस करायचं हे की जे लोक सीट्स वरती बसलेत ना रिलॅक्स स्टेटमध्ये, ते फोन कसे वापरतात ते बघायचं. त्यावेळी हे खूप नोटीस होतं की मी मागे चाललेलो बसमध्ये आणि खूप गर्दी होती बसमध्ये, जे बसलेले होते ना त्यांचं कंटिन्यू असं, आणि ते बघून मला विचित्र वाटत होतं, कारण मी वापरत नव्हतं ना. मी म्हणतो की म्हणजे हे मी पण करत असेल ज्यावेळी, म्हणजे अनकॉन्शियसली जे बोलतो ना की ज्यावेळी फोन करत असतो तेव्हा माहित नसतं ना. ते बघितल्यावरती कळलं की अरे म्हणजे खतरनाक आहे की आपण फक्त छोट्या छोट्या रील्सच्या मागे लागतोय. आणि त्यामुळेच जे फेमसचं पण आपण जे बोललो ना की आता लोकांना तेवढा वेळच नाही द्यायचा आहे, त्यामुळे कोणी एवढं त्या लेवलचं फेमस नाही होऊ शकत ज्या लेवलचे जुने लोक झाले होते. आणि आता लोक पण एवढी झाली की डायव्हर्जन जे बोलतो सगळ्यामध्ये डिस्ट्रीब्युटेड झाले, की प्रत्येक कॅटेगरीचं एक, म्हणजे सपोज आता तुम्ही घेतलं की वेस्टर्न जे स्टार्स आहेत, पॉप स्टार्स किंवा रॅपर्स आहेत, त्यांची एक पर्टिक्युलर ऑडियन्स राहते. BTSची एक पर्टिक्युलर BTS आर्मी राहते. आपले इंडियामध्ये जे आता नवीन आर्टिस्ट येतात जे ठीकठाक फेमस आहेत, त्यांचे एक वेगळा फॅन बेस राहतो. त्यामुळे असा पर्टिक्युलर एका आर्टिस्टचा पूर्ण मोठा फॅन बेस असं नाहीये, प्रत्येकाचा एक छोटा छोटा फॅन बेस असं झालेलं आहे आता. यात पण तुला एक सांगू का, कितीही डिस्ट्रॅक्टेड असले ना तरी देअर वुड बी समवन हु इज क्रिएटिंग कॉन्टेंट, ज्याचा कॉन्टेंट लोकांना आवडतोय. तो कॉन्टेंट बनवणार का डिस्ट्रॅक्टेड नाही, कधी विचार केलायस तू? तो डिस्ट्रॅक्टेड असता तर त्याच्याकडून असा कॉन्टेंट बनला नसता. करेक्ट. मला असं वाटतं की द ओनली डिफरन्स इज त्या माणसाला कळालंय की नक्की काय फॉलो करावं. माझा म्हणजे बघ, मी खरंच स्वतःला खूप लकी समजतो की मला राईट टाईमला, आय डोंट नो तो राईट टाईम होता की नाही, पण राईट टाईमला राईट मेंटरला फॉलो करायची बुद्धी सुचली आहे. बरोबर. ज्याला ही बुद्धी नाही ना सुचत, तो तू जसं म्हटलास चीप डोपामिनमध्ये अडकतो. एक असं आहे बघ की तू जेव्हा 80% डेटा कन्झ्युम करत असशील आणि 20% काम करत असशील, 80-20चा पॅरेटो प्रिन्सिपल म्हणून फेमस आहे खूप, तेव्हा तुझ्या हातातून काही नवीन घडत नाही. पण जर का तू 80% डेटा बनवत असशील आणि 20% कन्झ्युम करत असशील, म्हणजे टाइम बोलतोय मी, म्हणजे तेवढा डेटा नाही म्हणतो, म्हणजे 10 तासातले 8 तास कन्झम्पशन रेशिओ आहे ना, तो तसा ठेवला ना प्रत्येकाने, की वर्क करता करता कळतं की आता 20% मी कन्झ्युम केलं ना. कारण असं काहीच नाही. बघ, मी काय गिटार शिकवताना हे सांगतो की हिमालयाची उंची किती आहे हे माहीत असणं आणि हिमालयावरती चढणं ह्याच्यात खूप फरक आहे. बरोबर. सो ती 20%
इन्फॉर्मेशन आहे की उंची एवढी आहे, आता 80% अप्लाय करा आणि चढायला लागा त्याच्यावर. तुम्ही 80% इन्फॉर्मेशन घ्याल आणि 20% चढत बसाल, रिझल्टच नाही. ह्याला कॉग्निटिव्ह ओव्हरलोड पण बोलतो आपण, की आपल्या ब्रेनवरती कंटिन्यू येत राहते. म्हणजे इन्फॉर्मेशन कंझ्युम करतोय, न्यूज कंझ्युम करतोय, सेल्फ हेल्प व्हिडिओज कंझ्युम करतोय, बुक्स पण रीड करतोय, सगळं फक्त येत राहते आणि 20% पण नाही होत. मी तर बोलतो म्हणजे जे आपण बोलतो ना की 80-20% सुद्धा वर्क नाही होत. हे पण आहे ना, एक मेक टाइम म्हणून बुक आहे, 2 ऑथर्सनी लिहिलंय, जेक अँड जोन असं काहीतरी नाव आहे त्यांचं. ते म्हणतात की आपल्याला ना डिफॉल्ट सेटिंगला ऍक्सेप्ट करायची खूप सवय लागली आहे. म्हणजे त्याच्यामुळे हे होतं. म्हणजे मोबाईल घेतला, त्याच्यामध्ये जीमेल असतंच, युट्यूब असतंच, बरोबर. तुम्ही काही ते डिलीट करायचा विचार पण नाही करत, पण तो जीमेल, आता तुझ्या वयातल्यांना मेल कमी येत असतील, पण तो जीमेल खूप टाइम खातो, तो युट्यूब खूप टाइम खातो. मग वी शुड स्टार्ट क्वेश्चनिंग द डिफॉल्ट्स. म्हणजे आत्ता हे खूप वेगळं झालंय की असं नाही की डिफॉल्टमध्ये आपण विचाराने भरकटलो आणि मग आपला डिफॉल्ट सेट बिघडला आणि आत्ता आपण हे आहोत, उद्ध्वस्त आहोत. बऱ्याचदा डिफॉल्टच उद्ध्वस्त असतो, पण तो आपल्याला माहीत नसतं. आणि आपल्याला माहीत नसतं. वी आर लाईक, म्हणजे तो त्याच्यामध्ये हेही सांगतो की आपल्याला असं वाटतं की नाही 30 मिनिटाचीच मीटिंग असावी. जरी विषय 1 मिनिटात संपवून होत असेल तरी 30 मिनिटाची मीटिंग असावी म्हणून लोक बसतात बऱ्याचदा. म्हणजे दे डोंट क्वेश्चन इट की अरे 1च मिनिटात आहे, फोनवर बोलून ठेवून देऊया ना. तसं म्हणजे की डिफॉल्ट सेटिंगच ती झाली. आणि बऱ्याच वेळी हे पण होतं की म्हणजे जसं डिफॉल्ट सेटिंगच बोलतो की माणूस ज्यावेळी बसतो ना, जसं मी बोललो की फक्त बसलाय मोकळं, तर त्यावेळी सुद्धा फोन वापरणं आणि तोच पर्टिक्युलर ॲप लावून तेच पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी करणं, हाच बऱ्याच लोकांचा रुटीन बनून जातो आणि तो डिफॉल्ट राहतो. जसं आपण हे सोशल मीडियाच्या स्टार्टिंगला बोलायला पाहिजे होतं, जे तुम्ही बोलले की डिफॉल्ट म्हणजे आधी की बाबा आपलं आधीचं रुटीन होतं की झोपणं उठणं वगैरे, हा डिफॉल्ट होता बॉडीचा, फिजिकल डिफॉल्ट. मग फोनमुळे आपण तो डिस्टर्ब झाला, बट आता फोनच डिफॉल्ट बनला. एक्झॅक्टली. किंवा हे झालं टेक्निकली. आता जेव्हा माझं लग्न झालं आणि मी जेव्हा रूम फ्लॅट्स बघत होतो, तेव्हा प्रत्येक दलाल काय बोलायचे, हे बघा इथे टीव्ही लागेल आणि इथे सोफा लागेल. मी बोलायचो ह्यांचा टीव्ही डिफॉल्ट झालाय प्रत्येकाचा, त्याची गरज नाहीये आता, मला तरी असं वाटतं. कारण मोबाईलमध्ये ऑलरेडी स्क्रीन बघतोयस तू, तुझ्याकडे कम्प्युटर आहे, त्याच्यावर तू 4 तास 8 तास काम करतोस रोज. टीव्हीत अजून वेगळं काय बघायचं असं. आणि युट्यूबवरती कसला हाय लेवलचा एंटरटेनिंग कॉन्टेंट आहे यार. आणि तुम्ही नेटफ्लिक्सला अजून 400-800 घालवले असतील तर ते तर वेगळं. म्हणजे पब्लिकचं नेटफ्लिक्स पण असतं, केबल कनेक्शन पण असतं, आणि तो अनलिमिटेड 3G पण असतो. आणि बघ मार्केटिंग कंपनीज आहेत ना, ह्या आपल्याला देतात म्हणून आपण घेतो. वी नेवर आस्क. आपल्याला सवय लावली आहे, देत असेल तर घ्यायचं भाई. नाही बोलणं म्हणजे असं वाटतं कशाला नाही बोलायचं. नाही बोलायला जिगर लागता, फुकट असो का कशाचंही असो. म्हणजे किंवा पैसे देऊन जास्त पैसे जातात म्हणून नाही बोलणं आपण करतो, कारण जाताना दिसतं अरे काही जात नाही ना, घेऊया. बरोबर. त्याच्यात अडकतो आपण. आणि कंपनीचं मी तर बोलतो सायकोलॉजिकली डिझाईन्स जे राहतात, प्रोडक्ट डिझायनिंग, तर त्यामध्येच हे येतं की सपोज यूट्यूब झालं किंवा हे सगळे बिझनेसेस आहेत, ते काय करतात की सपोज ज्यावेळी ते प्रोडक्ट लॉन्च करतात त्यावेळी स्टार्टिंगमध्ये ते इझी टू गेट राहतं, फ्रीमध्ये. जसं यूट्यूबचं एक्झाम्पल घेऊ, सुरुवातीला फ्रीमध्ये स्ट्रीम करायचं आपण यूट्यूब. म्हणजे जिओ तर झालंच, बट यूट्यूब ॲज अ प्लॅटफॉर्म सुद्धा फ्री होता ज्यावेळी ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे काहीच नव्हतं. पण आता यूट्यूब प्रीमियम आलं, यूट्यूबवरती ॲड्स लागतात आणि कंपल्सरी त्या पाहाव्याच लागतात. म्हणजे आपण बोलतो ना की अधीन झालोय आता काही करू नाही शकत. म्हणजे एकतर प्रीमियम परचेस करायला लागेल. बेसिकली हे कधी होतं माहिती आहे, आय वुड कनेक्ट दिस टू आपला हॉबीवाला पॉईंट. तुमच्याकडे हॉबी नसते ना, तेव्हा तुम्ही अशा व्यर्थच्या प्रलोभनांमध्ये पटकन गुंडळे जाता. बरोबर. तुझ्याकडे जर का तुझा से आहे, तुला माहितीये मला ही आवडते, तू दुसऱ्या पोरीकडे बघणारच नाहीस. बरोबर. तुम्ही डनच नाही केली कुठली मुलगी, तुम्ही येईल तिला बघत बसलाय, तर होणारच ना असं. मी तुला समजेल असं सांगितलं. बरोबर. तर आता ज्यावेळी आपण हे गिटार वगैरे असं काही स्टार्ट करतो ना, म्हणजे कुठली पण हॉबी झालं, सुरुवातीच्या काळात खूप फ्रिक्शन बघायला भेटतं आपल्याला, म्हणजे खूप रेजिस्टन्स असतो. जसं गिटार शिकायचं, मी सुद्धा जसं तुम्ही बोलले की कूल दिसण्यासाठी मी पण गिटार शिकायला स्टार्ट केलेलं, पण ते खूप बोटांना म्हणजे बोट दुखतात त्याने गिटार ज्यावेळी आपण स्टार्ट करतो. मग ते जे स्टार्टिंगचं हे असतं ना, त्यावेळी आपण मग सोडून देतो, गिव्ह अप करतो. तर मला ह्याबद्दल क्वेश्चन होता की कुठली पण कला आहे जी स्टार्ट करतो त्यावेळी स्टार्टिंगच्या रेजिस्टन्सला कसं फेस करायचं. आणि सही प्रश्न आहे. इथे ना कम्युनिटी कामाला येते.
बघ ना, आता प्रत्येक माणूस संसारात पडतो, संसार अवघड असतो, पण त्याला आजूबाजूची कम्युनिटी काय सांगते, अरे असंच होतं, बाळा झाल्यावर रात्री झोपायला नाही मिळत. तसं जर का सांगणार तुला कोण असेल ना बाजूला, अरे गिटार वाजवताना इथली चामडी निघतेच, तर तुला वाटेल हा हे ओके नॉर्मल आहे, हे यू कंटिन्यू डुईंग इट. इफ यू आर नॉट इन करेक्ट एन्व्हायरमेंट, तू आउट ऑफ टॉपिक होऊन जातोस. म्हणजे तू तुझ्याच आवडीला क्वेश्चन करायला लागतोस की अरे मी बरोबर करत होतो का, नाही काहीतरी रॉंग आहे, असं चमडी कशी निघेली, अरे तो स्टेजवर वाजवणार तर हसत वाजवत होता, तसा सीन आहे. म्हणजे अवेअरनेस कधी येतो, जेव्हा तू राईट माणसांमध्ये बसशील. तू बसलायस पेताड लोकांमध्ये आणि तू विचारतोयस की जडीबुटी कुठे मिळेल, त्यांना आन्सरच नसणार ना माहीत. कम्युनिटी म्हणून गिटारगिरी कम्युनिटीचा आहे ना, हाच एक मेन हे आहे की अरे आपल्याकडे अशी माणसं आहेत जी वयस्कर आहेत, तरी पण हा प्रश्न ते त्यांच्या मनात येतो, पण त्यांनी आधीच दुसऱ्याला विचारलेला वाचलेला असतो, त्याला अरे हे नॉर्मल आहे, ते स्वतःलाच सांगतात. बरोबर. आणि बिंग इन राईट एन्व्हायरमेंट हे खूप महत्वाचं आहे. आता तुमची जी म्हणजे तुम्ही कम्युनिटी बोलता ती काय ऑनलाईन आहे की म्हणजे कसं? ही ऑनलाईन आहे, सगळं ऑनलाईन झालं. कारण मग ते एक दुसऱ्यासोबत कम्युनिकेट वगैरे, येस ग्रुप्स वगैरे. हां येस, बघ आपला फ्लो कसा चालतो, एक सेट ऑफ व्हिडिओज आहेत, तू एनरोल केल्यावरती तुला त्या सगळ्याचा ऍक्सेस मिळतो. त्यातून एक टेलिग्राम ग्रुप एक वेगळा बनतो, जिथे तू कम्युनिटी डाऊट विचारू शकतोस. मी तुला डायरेक्ट उत्तर देतो तिथे. तुझे व्हिडिओज पोस्ट करून मी सांगतो की हे बोट असं आहे तसं आहे. मग मी कम्युनिटीचा फायदा हा होतो की जरी आता तिथे 600 लोक आहेत, तू तुझा व्हिडिओ टाकला आणि तुला मी सांगितलं अरे प्रसाद असं बोट असं पाहिजे, ते इतर लोकांनी येऊन बघितलं, त्यांचा पण डाऊट क्लिअर झाला. आणि कुठल्याही निशमध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये कॉमन डाऊट असे 15-20 असतात जे येत असतात. मग तुला जर का पहिल्यापासूनच माहिती आहे की अरे सेमी इंग्लिशला जाताना ना इंग्लिश चांगलं पाहिजे, तर तू 4थीपासूनच इंग्लिशला मन देतोस, व्यवस्थित देतोस. पोरांचं इथे असंच होतं, म्हणजे क्लासरूम लर्निंग टाईप. की बऱ्याच वेळा असं होतं की आपण बोलतो एक डाऊट विचारायचा क्वेश्चन असतो आपल्याला, आपण हात वरती करायला घाबरत असतो, तोपर्यंत कोणतरी विचारतो, आपल्याला वाटतं अरे हा तोच डाऊट विचारला, बरं. एक्झॅक्टली आहे. खूप तुला सांगतो, आता या बुधवारी एक परफॉर्मन्स केला एक सुमित नावाच्या मुलाने, त्याने मला एकदाही प्रश्न नाही विचारला, त्याने डायरेक्ट कटाकट मॅशअप वाजवला त्याने. आणि मला असं वाटलं की हा माझ्याकडे जॉईन व्हायच्या आधीपासून शिकतो कुठेतरी. म्हणजे मला सुद्धा न्यूनगंड आला की ह्याला एवढं चांगलं कसं आलं. मग मी त्याला विचारलं अरे सुमित तू कधीपासून घेतली, म्हणजे गिटार कधी घेतली? तुला नाही, मी पहिल्यांदाच म्हणजे पीसफुल गिटार फॉर्म्युला मधूनच शिकलो. इतकं होतं हे. आणि हे ऑनलाईन असल्यामुळे ना मला जास्त लोकांना टच करता येतं. म्हणजे जो माझा मेन मुद्दा आहे की बघ, इट साऊंड्स व्हेरी बोल्ड, पण मला खरंच लाखभर लोकांना गिटार शिकवायची आहे. मग त्यातले 10-15 हजार तरी कडक वाजवत असतील. आणि हे ऑनलाईनच शक्य आहे, ऑफलाईन मध्ये नाही एवढं. बरोबर. आणि स्केल पण करू शकतो ना, म्हणजे की उद्या सपोज आता जसं तुम्ही कोर्स वगैरे करताय, उद्या तुम्ही तुमचं स्वतःचं प्लॅटफॉर्म, ॲप झालं किंवा वेबसाईट झालं, त्यानुसार पण लोकांपर्यंत इझिली पोहोचू शकतो. आणि आता बऱ्याचशा कंपन्या ते करतात पण आहे, म्हणजे लोकांना कनेक्ट करणं वगैरे. आता लँग्वेजमध्ये डुओलिंगो आहे, ते ट्युटरिंग वगैरे पण करतं. आणि तुम्ही इन ॲप सुद्धा शिकू शकता, म्हणजे ते. आणि फ्री टू यूज पण आहे. आणि त्यांनी तशी हॅबिट लावली, जसं ते बोललो मी प्रोडक्ट बिल्डिंग मध्ये, तर त्यांनी तसं प्रोडक्ट बिल्ड केलंय. एक टेड टॉक पण आहे त्याच्यावरती, बघितला मी तो डुओलिंगोचा, सीईओचा. बरोबर. तर तो पण इंटरेस्टिंग म्हणजे टेड टॉक आहे, रेकमेंडेड आहे. तर आता येऊ एका वेगळ्या टॉपिकमध्ये, पर्सनल ग्रोथच्या. म्हणजे की हॉबी असणं, एक जॉब असणं तुम्हाला सर्वायवलसाठी, फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी, आणि ह्यासोबत येतं तुमचं पर्सनल म्हणजे पीस ऑफ माइंड. हे सगळं मेंटेन करणं, ह्या सगळ्याला मॅनेज करणं, प्लॅन करणं, एक्झिक्यूट करणं. तर ह्यामध्ये पर्सनल ग्रोथ खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे लाईफमध्ये, ह्युमन लाईफमध्ये सुद्धा बोलू की ज्यावेळी म्हणजे आपण काय बोलतो, अरे जर एखादा माणूस 80% वरून 82% एवढी ग्रोथ करतोय, 2% वाढतोय, तर आपल्याला वाटतं अरे काय एवढं काय, म्हणजे त्या 2% साठी एवढं काय तो हे करतो. पण ओव्हरऑल ह्युमॅनिटी पुढे जाते. म्हणजे ज्यावेळी सगळेच सोबत ग्रो करतात ना, त्यावेळी इव्हॉल्युशन जे आपण बोलतो, ह्युमन इव्हॉल्युशन, ते पुढे जात असतं कुठे ना कुठेतरी. नवीन शोध लागत असतात ह्या सगळ्या फ्रिक्शनमध्ये. तर मला तो एक क्वेश्चन होता की पर्सनल ग्रोथ तुम्ही काय अँगलने पाहताय? कारण आपलं बोलणं ज्यावेळी झालं होतं त्यावेळी सुद्धा आपण डिस्कस केलं होतं की बुक्स, पर्सनल ग्रोथ, सेल्फ इम्प्रुव्हमेंट वगैरे. तर त्याबद्दल थोडीशी माहिती. बघ, पर्सनल ग्रोथला ना लोकांनी फक्त पर्सनल ग्रोथ म्हणून बघितलं ना, तर कधी कधी असं होऊ शकतो की ना लोकांना वाटायला लागतं मी सेल्फिश आहे का. ओके.
मी माझ्या एकट्याच्याच ग्रोथसाठी हे करतोय का. मला असं वाटतं म्हणजे सो दॅट दे कॅन गेट स्टार्टेड म्हणून मी सांगतोय. मला असं वाटतं की मला रिडिंगची सवय अश्विनीमुळे लागली, माझ्या बायकोमुळे, आणि मला म्युझिकची सवय दादामुळे लागली, तुला बोलतोय माझ्या. पण हे करत असताना आत्ता ना राम आत्ताच एवढ्या वयात असतानाच त्याला पुस्तकाची आवड लागली आहे. म्हणजे तो प्रॉपर पुस्तक खाली काढतो आणि असं करत बसतो. तो वर्षाचा आहे तेव्हापासून. किंवा त्या दिवशी तर त्याने मला चाटच पाडला की मी त्याला ना जैत रे जैतमधलं एक गाणं ऐकवलं असंच इयरफोनमध्ये, असाच बसलेला मांडीवर. तर ना त्यात एक तंतुवाद्याचा इन्स्ट्रुमेंट वाजला. तो उतरला मांडीवरून, त्याने युकुलेले घेतलं, चैन उघडून काढली आणि तो असं करायला लागला. म्हणजे तंतुवाद्याचा इंट्रो होता. तू विचार कर, जर का मी माझ्या पर्सनल ग्रोथमध्ये गेलो नसतो तर त्याला ह्या वयात आवडी लागल्या असत्या का त्या. बरोबर. आता बघ तू की त्याला हा अवेअरनेस किती आला. म्हणजे जेव्हा प्रत्येक घरातले कर्ते मंडळी या अँगलने पर्सनल ग्रोथला बघतील ना, की मी पर्सनली ग्रोथ झालो तर माझ्या नेक्स्ट पिढीला वर्बली नाही सांगावं लागणार की अरे हे करायचं असतं. तुम्हाला वर्बली सांगावं नाही लागणार टी व्ही बंद कर, समजलं, अरे मोबाईल खाली ठेव. तुम्हीच जर का त्या स्वांत सुखात विलीन आहे आणि तुमच्या पोरांना दिसतंय की अरे बाबा आई काय मजा करते यार, ती काहीतरी करते, मग ते येऊन बसत, आई काय करतेस तू, बाबा तुम्ही काय करताय, तेच विचारायला लागतात क्वेश्चन्स. म्हणजे पर्सनल ग्रोथला ह्या अँगलने घेतलं ना पब्लिकने, बरोबर, तर त्यांना संसाराची पण मजा येईल, स्वतःचं आयुष्य तर मजा करतायत तो भाग वेगळा. म्हणजे की तुमची पर्सनल ग्रोथ तुमची नाही राहत, मग त्यावेळी ती सगळ्यांची होऊन जाते. म्हणजे पर्सनल मध्ये सेल्फिशनेस नाही राहत कुठेच. आणि कॉन्ट्रास्ट पण असा येतो की जर तुम्ही रील्स वगैरे बघताय तर तुमची मुलं पण रील्सच बघणार आहेत. म्हणजे त्याच एन्व्हायरमेंटमध्ये ते एन्व्हायरमेंट इझी गोष्टी लगेच करतात लोक. आणि जर तुम्ही बुक वाचताय तर ऍटलिस्ट लगेच नाही, पण त्यांना ज्यावेळी वाचता येईल त्यावेळी ते तुमची सवय जी पाहून त्यांना पण ती सवय लागण्याची येऊ शकते. मग असा प्रकारचा नेपोटिझम असावा मला वाटतं. बरोबर हो ना, बरोबर, पॉझिटिव्ह नेपोटिझम. तर तुमचे असे फेवरेट बुक्स वगैरे काही त्याबद्दल थोडंसं सांगा. खूप आहेत यार, म्हणजे मला तू बोलास मी आधी आणली असतीस की हे सही आहे ते म्हणजे असं रिसेंट मधलं सांगा, किंवा जे असं बुक सांगा की ते खूप म्हणजे हायलाईट झाले की मी जर रेकमेंड करायचं झालं कुणाला तर हे करू शकतो. बघ पुस्तकं कधीच ना ह्याने रेकमेंड केली म्हणून वाचायची नाही. म्हणजे आता मी गिटारगिरी चालवताना ना मला मार्केटिंगचं पण वाचावं लागतं, मला सायकोलॉजीचं पण वाचावं लागतं, म्युझिकचं तर वाचावंच लागतं. बरोबर. मग आता मी त्या टाईपची रेकमेंड केली तर पब्लिक बोर होईल. कम्युनिकेशनचं पण वाचावं लागतं. किंवा बरेच हे आहेत. म्हणजे आता पोएट म्हणून मी बऱ्याच पुस्तकांची पण हे केली, म्हणजे कवींची पण वाचली, कविता वगैरे. सो मला वाटतं की ना तुम्हाला तुमचा जर का आता तुम्हाला वाटतं यशवंत बोलतोय ते माझ्या जॉनरचं आहे तर मग तुम्ही ऐका की मी बोलेल ते. पण शक्यतो सी टू इट की आत्ता सक्सेसफुल माणूस आहे ना तुमच्या टाईपचा, तो काय करतोय. मुळात ना पुस्तकं वाचण्याची सवय, तुला सांगतो माझं रिडिंग खूप स्लो होतं, अजूनही आहे, पण मी ते बोलत नाही, होतच म्हणतो. मी ऑडिबल ऐकतो, कानात लावतो आणि पुस्तक समोर ठेवतो, मग ते फास्ट होतं आपोआप. ओके. ती एक भारी टेक्निक आहे. म्हणजे मला अलेक्स हॉर्मोझीच्या पुस्तकातून हे कळालं की तुम्ही जे पुस्तक वाचताय ना त्याचंच ऑडिबल कानात लावायचं. ते महिन्याचे 200 रुपये ना ऑडिबलचे शुल्लक वाटतात. ओके. एवढं नॉलेज येतं ना त्याच्यातून. तू विचार कर, 200 रुपये जर का तुला अख्ख्या ऑडिबलचं लायब्ररी मिळते ऐकायला, म्हणजे फ्रीवाली लायब्ररी, आणि एक ते क्रेडिट पण देतात. म्हणजे ऑडिबलचं फुकट प्रमोशन होतं हे, पण ठीक आहे, ते वर्थ आहे. एक बुक डाउनलोड पण करतात. म्हणजे मी एखादं बुक रेकमेंड करण्यापेक्षा पुस्तक वाचायची ही स्टाईल रेकमेंड करीन की. आणि मुळात इंग्लिश माझं त्याच्यामुळे थोडंसं हे झालंय, पण आता इथे एक मला त्याचा एक दुसरा आस्पेक्ट बघा ह्याच गोष्टीचा. दुसरी बाजू ह्याची अशी आहे की मी जे नॉलेज घेतोय, म्हणजे मार्केटिंग असे, सेथ गोदीन म्हणून एक ग्लोबली सही भारी माणूस आहे, त्यांचं म्हण, किंवा त्याचं लिचपिन वगैरे किती आहे तरी पुस्तकं, किंवा सायमन सिनिक म्हणून आहे, स्टार्ट विथ वाय आणि लीडरशिप इट लास्ट. आता ही पुस्तकं जर का मराठीत असती, पहिली मराठीत आली असती या टाईपची, आणि ती नंतर ट्रान्सलेट झाली असती, पब्लिकला मराठी लँग्वेज बद्दल अवेअरनेस आलाच असता ना. किंवा आता जसं मी नकळत माझ्या बोलण्यामध्ये इंग्लिश शब्द घुसवतोय, त्यांनी मराठी शब्द घुसवले असते त्यांच्या बोलण्यात. ओके. किती सरळ गोष्ट आहे बघ नाही की आपल्याला ना, ठीक आहे, मला ॲक्च्युली सांगायला कसं तरी वाटतंय,
पण बोलताना माझ्या तोंडातून इंग्लिश शब्द म्हणूनच येतात आजकाल, की मी ज्या टाईप जिथे ज्या क्षेत्रात मला ग्रो व्हायचं आहे त्या क्षेत्रातला डेटा इंग्लिशमध्येच आहे. जेव्हा मी शाळेत होतो ना किंवा 15वी पर्यंत, मला माझे मित्र बोलायचे एवढे अवघड मराठी शब्द बोलू नको, आम्हाला समजत नाहीत. मी त्या लेवलचं मराठी बोलायचो आधी. पण आपल्याला आता रिसेंट संस्कार जो होतोय ब्रेनवर, तेच रिसेंट पूल मधले वर्ड्स घेतो रे आपण. असं होतंय माझ्याबरोबर. म्हणजे वोकॅब्युलरी कंटिन्यू आपली जशी चेंज होत राहते. आणि माझ्यासोबत पण हाच पॉईंट आहे की मी ज्यावेळी बुक्स सर्च करत होतो तर त्यावेळी काय झालं की रिच डॅड पुअर डॅड बुक पासून मी स्टार्ट केलं होतं. तर त्या बुकची खासियत अशी आहे की खूप इझी टू अंडरस्टँड लँग्वेजमध्ये. आणि मला त्यावेळी माझं इंग्लिश खूप कच्चं होतं, म्हणजे लाईफमध्ये कधी बुकच नव्हतं वाचलं, त्या मुलाने इंग्लिश बुक चालू केलं होतं. तर त्यावेळी मी ते बुक्स घेण्यासाठी एका मित्राचं माझ्याकडे म्हणजे एक मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं, तर दोन्ही बुकचे मी पहिले पेजेस वाचले. तर त्यावेळी मी बोललो की इंग्लिश चांगलं वाटते, कारण ते ओरिजिनल लिहिलंय इंग्लिशमध्ये, ट्रान्सलेशनवालं. तर मग ते अंडरस्टँड जे बोलतो ना, समजणं सुद्धा हार्ड व्हायला लागलं. मग त्यामुळे नंतर जसं इंग्लिशमध्ये एकदा फ्लो बसला की समजायला लागलं, शब्द कळायला लागले. आणि आता पण असंच होतं जसं तुमचं होतंय की जे मी आता रिसेंटमध्ये काही रीड करतोय त्यानुसारच माझे जे बोलण्याची स्टाईल आहे किंवा वोकॅब्युलरी चेंज होत राहते. तर ते पण व्हायचं. आणि अजून एक तुमचा मुद्दा होता की जे म्हणजे बुक रेकमेंड नाही केलेलंच बरं कोणाला, कारण मला आता हा मुद्दा कनेक्ट झाला की प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक वेगळा वेगळा फेज असतो. तर त्यासाठी ते एक पर्टिक्युलर बुक त्याला रिलेट होऊ शकतं. म्हणजे की जसं मी स्टार्टिंग केलं होतं तर मी रिच डॅड पुअर डॅड वाचायचो, आणि त्या पिरियडमध्ये कॉलेज जाण्याच्या पिरियडमध्ये म्हणजे की खूप हसलिंग फेज बोलतो ना स्टार्टिंगची, तर त्यावेळी ते बुक्स वाचायचो. आणि त्याच्यासोबत सिक्रेट वगैरे, मॅनिफेस्टेशन किंवा पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आणि मी सगळ्यांना फोर्स करायचो जसं काय जवळपास की हे वाचा, हे भारी बुक आहे. आणि मला कळायचं की कोणीच वाचत नाहीये ते बुक, त्यांचे वेगळे वेगळे जॉनरा चालू आहे, काहींचे फिक्शन चालू आहे, काहींचे कादंबऱ्या वगैरे वाचतात ते. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्याच्या फेजनुसारच ते रेकमेंडेशन आलं पाहिजे. म्हणजे जरी रेकमेंडेशनचा पार्ट आला तरी कसं वाचायचं वगैरे हे सांगू शकतो, पण काय वाचायचं हे नाही. तर जसं आपण बोललो की एक हॉबी पाहिजे किंवा एक पर्टिक्युलर काहीतरी तुम्हाला आवड पाहिजे जी तुम्ही म्हणजे कंटिन्यू जोपासताय आणि लाईफमध्ये पण त्याची हेल्प होतीये वेगळ्या वेगळ्या फेजेसमध्ये. तसं जर काही शिकायचं असेल नवीन, तर जसं तुम्ही बोलले की एक मेंटर भेटले किंवा हे भेटलं ते भेटलं, एक शिक्षक भेटले, तर त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि किती ते गरजेचं आहे मेंटर असणं. कधी पण ना, म्हणजे आता यूट्यूबच्या ट्युशन्सला माझा थोडासा विरोध असतो, कारण तो मेंटर खराब नसतो, पण त्या मेंटरला माहीत नसतं की माझा शिष्य आता काय इंटरप्रिट करतोय माझ्याकडून, किंवा तो कुठल्या येतेत होता आणि त्याने कुठल्या येतेतला डेटा कन्झ्युम केलाय. किंवा तुम्हाला तेवढा अवेअरनेस असला पाहिजे की हा सांगतोय ना हे 10 स्टेप पुढचं आहे, आता मी दुसऱ्या स्टेपवर आहे. सो एक विन जियान म्हणून कम्युनिकेशन कोच आहे ऑस्ट्रेलियाचा, तो सांगतो की 2 प्रकारचे मेंटर असतात. एक प्रॅग्मॅटिक मेंटर असतो आणि एक ॲस्पिरेशनल मेंटर. कम्युनिकेशन वगैरे शिकवतात तेच ना? त्याची विन स्पेलिंग आहे, तो मूळचा व्हिएतनामी आहे पण स्थलांतर झालाय त्यामुळे कम्युनिकेशन वगैरे. हा स्थलांतर शब्द मी आधी बोलायचो जो पब्लिकला कळायचा नाही, मग मला मायग्रेट बोलावं लागायचं. मग त्यांनी सांगितलं की ना तुझा प्रॅग्मॅटिक म्हणजे व्यावहारिक मेंटर असतो ना तो तुझ्यापेक्षा 2-3 स्टेप पुढे असतो, आणि ॲस्पिरेशनल मेंटर असतो ना तो 1000व्या स्टेपला असतो. मग आत्ता जर का मी अंकुर वारिकुला फॉलो करायला लागलो तर मला अवघड जाईल रे, त्यांची टीम आहे बरोबर मोठी, तुला पण त्या लेवलचे कोर्सेस वगैरे म्हणजे तू जरी आता म्हटलास की अरे मी 5 चीजें जिंदगी में अशी करायला लागलास तरी ते हे आहे रे. पण आता तुझा एक प्रॅग्मॅटिक म्हणजे व्यावहारिक जर का मेंटर असेल जो तुझ्या थोडासा पुढे आहे, म्हणजे प्रॅग्मॅटिक मेंटर हा काइंड ऑफ कोलॅबसाठी योग्य असलेला माणूस असतो जो तुझ्यापेक्षा थोडासा पुढे आहे, खूप पुढे नाही, आणि तू त्याच्यावर कोलॅब करून त्याच्याकडून काहीतरी शिकू शकतो विच इज इमिजिएटली ॲप्लिकेबल. म्हणजे हे असं आहे की PhD झालेला माणूस ABCD गिरवायला नाही शिकवू शकत. आणि याचं पण म्हणजे हे विन जियान नाही बोलला, हे माझं इंटरप्रिटेशन मी तुला सांगतोय की एक ना हे असतं बघ, टॅलेंट कोड पुस्तकात सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही कुठलीही स्किल जी मसल मेमरी आणि ब्रेन यांच्या कॉर्डिनेशनने बनणारी जी स्किल आहे
त्याला ब्रेन मसल कोऑर्डिनेशन म्हणतात. आता PhD झालेला माणूस तुमच्यासाठी ॲस्पिरेशनल मेंटर आहे. बरोबर. आणि तुम्ही दुसरीत आहात तर 3री-4थीतला तुमचा मित्र प्रॅग्मॅटिक मेंटर आहे. ओके. तो 3री-4थीतला मुलगा तुम्हाला सांगू शकतो की ही नोटबुक नको वापरूस, जरी $2 स्वस्त आहे तरी ही घे, लिहिल्यावर मागे ओळ उठतात त्याचे आणि पान फिरवल्यावर तुला लिहिता येत नाही. ही एवढी छोटी टिप तुला PhD वाला नाही देऊ शकत, जबकी या टिपची गरज असू शकते तुला त्या टाइमला. ओके. आणि आता त्या मोठ्या मेंटरची पण चूक नसते. आपण एखाद्या गोष्टीचा जास्तच रियाज होतो ना, तेव्हा त्या आपल्याकडून कशा होत आहेत हे आपण विसरून जातो. ओके. म्हणजे आता जेव्हा मी गिटार शिकवतोय ना, तेव्हा लिटरली मी जेव्हा नवीन काहीतरी शिकत असतो ना, मी ते पाठ करतो की आहे ना, पण मला माहीत असतं जेव्हा मी याच्यामध्ये खूप स्मूथ होईल ना, मी हे विसरणार आहे. ते माझ्या इतकं सवयीत जाणार आहे की आय वुड नॉट बी एबल टू एक्सप्लेन दिस टू एकदम सुरुवातीच्या मुलाला सांगू नाही शकत की हे आता असं. मग मी तो फील पाठ करतो की आहे ना, हे बोट ना असं धरलेलं होतं मी, म्हणजे आता 4 वर्षाने मला कोणी विचारलं ना तर मी त्याला हे सांगणार. ओके. हां, कारण ॲक्च्युली म्हणजे एक हॅमर पुल ऑफ म्हणून गोष्ट असते ह्याच्यामध्ये. तू मोठ्या कुठल्या गिटारिस्टला विचारलंस ना कसं करायचं हॅमर पुल ऑफ, तू सांगितले काय असं सोपं तर आहे, कारण त्याला ते जे न्यूअन्सेस आहे ना छोटे छोटे, तो विसरून गेलाय की तो कसा कन्झ्युम केला त्याने, स्टेप बाय स्टेप जो. कारण त्याचं आता मसल मेमरी काम करते. तो आता तुला सांगतोय ना ते ब्रेन मधलं सांगू शकतो. म्हणजे टॅलेंट कोड बद्दल मी सांगत होतो. टॅलेंट कोड बुक मध्ये सांगितलं की आहे ना, तुम्ही जी कुठली ब्रेन मसल कोऑर्डिनेशनवाली गोष्ट करत असता, एक इन्सुलेशन सारखी लेअर चढत असते. म्हणजे जर का एक धातूची वायर आहे त्याच्यावर रबरचं एक हे आहे लेअर आहे, तुम्ही प्रॅक्टिस करताना तेव्हा एक लेअर अजून चढत जाते, एक लेअर अजून चढत जाते, आणि ही लेअर कधी जात नाही. त्यामुळे सवयी जात नाहीत बघ. एक सवय कॅन बी ओव्हर रिडन बाय दुसरी सवय, पण ती पहिली सवय काहीतरी डोकं वर काढते, कारण हे इन्सुलेशन तुटत नाही. म्हणजे अनलेस अनटिल तू म्हातारा झालास आणि त्या वृद्धापकाळाच्या ह्याच्यामध्ये झालं तर, पण या वयात ते होत नाही. एकदा लागली सवय की लागली. सो जेवढ्या त्या वायरमधून करंट पास फास्ट हवा ना तुला, तेवढं ते इन्सुलेशन जास्त हवं. इन अदर वर्ड्स तुझी प्रॅक्टिस जास्त हवी. सो त्या मोठ्या माणसाची प्रॅक्टिस खूप झालेली असते. म्हणजे हे विंजी यांनी नाही सांगितलं, आता हे मी माझं दुसरं नॉलेज दुसरीकडून घेतलेलं अप्लाय करून तुला सांगतोय. मग त्या मोठ्या माणसाची चूक नाहीये, चूक आपली आहे की आपण त्याच्याकडून डायरेक्ट शिकतोय. सो आता कम्युनिटीमध्ये हा फायदा होतो की जर का एखाद्याला मी खूप पुढचा वाटतोय, म्हणजे अरे यशवंत ना आता 7व्या स्टेपला आहे आणि मी 3ऱ्या स्टेपला आहे, तर तो कम्युनिटीमधला माणूस ना 10व्या स्टेपवरच्याला विचारतो, अरे माझं असं असं होतंय रे. तो सांगतो अरे हे असं आहे. शक्यतो आता मी माझे ते जुने फील पाठ करून ठेवले, त्यामुळे मीही सांगतो ती उत्तरं, पण कदाचित असं होऊ शकतं की त्याच्याकडे थोडंसं धाडस नाही मला डायरेक्ट विचारायचं. कम्युनिटीचा हा फायदा होतो. आणि मग म्हणजे जो कोणी असा स्टार्ट करतोय ना, त्याने व्यावहारिक मेंटर पण बघावा. ओके. तेव्हा तो स्किल सही. हे जे तुम्ही बोलले ना 2 टाईपचे लीडर्स, ते खूप रिलेटेबल आहे. म्हणजे खास करून माझ्या फील्डमध्ये सपोज जर कॉन्टेंट क्रिएशन जर पाहिलं तर इंडियामधले जे खूप फेमस लोक आहेत ते आपण ॲस्पिरेशनल मेंटर्स म्हणू शकतो, की त्यांनी बाबा मल्टी CR बिझनेसेस स्केल केलेले आहेत. आता त्यांना पाहून आपण एक आयडिया घेऊ शकतो की असे बिझनेसेस आपल्याला होऊ शकतात, बनवायचे किंवा होऊ शकतात. पण ज्या स्टेप्स आहेत, म्हणजे जसं की PhD साठी आता मी जर पहिलीत असेल तर लगेच PhD पण नाही करू शकत. फक्त माहिती आहे PhD करायची, तसं त्या लेवलला जायचंय. बट नेक्स्ट लेवलचा जो मेंटर आहे तो आपल्याला शोधावा लागेल, असं तुम्ही बोलता. म्हणजे की युट्यूब कम्युनिटी किंवा कॉन्टेंट क्रिएशन मध्ये सुद्धा मला असे लोक पाहायला लागतील जे जस्ट माझ्या पुढे त्यांच्याकडून शिकून मी त्या लेवलपर्यंत अल्टिमेटली जाऊ शकतो. आणि त्या लोकांना तुझे रिसेंट चॅलेंजेस पण माहित असतात. बरोबर. आणि जसं तुम्ही बोलले की आता सपोज अंकुर वारिको बोलते 5 थिंग्स अबाउट माय लाईफ, त्या मी आता सांगूच नाही शकत, कारण त्यांनी लाईफ जगून गेली. आणि जोपर्यंत मी माझ्या लेवलचं जर कोणी क्रिएटर असेल, एक थोडासा मोठा 2-1 वर्ष, त्याच्यासोबत मी म्हणजे रिलेट करू शकेल आता. आणि ज्यावेळी मी त्या एजला जाईल, तेवढी एज क्रॉस करेल, मग मी माझ्या लाईफच्या 5 गोष्टी सांगू शकतो आणि ऑडियन्स सुद्धा त्या ऐकल. आता जर मी उद्या बोललो की माझ्या लाईफच्या 5 गोष्टी, ऑडियन्सला आवडणारच नाही ना. असं यशवंत दादा, ह्या पॉडकास्टमध्ये आपण भरपूर गोष्टी कव्हर केल्या, म्हणजे की गिटार, हॉबी, म्हणजे हॉबी शिकण्यापासून, बाळगण्यापासून हॉबी जोपासण्यापर्यंत,
किंवा गिटार झालं, गिटारची कम्युनिटी झालं, किंवा कम्युनिटी असणं किती इम्पॉर्टंट आहे. ह्यासोबतच मेंटर्सचे पण आपण 2 टाईप्स पाहिले. म्हणजे जर एक ऑडियन्स कोणी हा एपिसोड पाहत असेल तर त्याला गिटारबद्दल तर कळेलच, पण त्यासोबतच लाईफमध्ये काही गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, की कसं एक हॉबी तुम्हाला सपोर्ट करू शकते तुमच्या बाकीच्या गोष्टींना, ते सुद्धा खूप एक ऑडियन्सला कळेल असं मला वाटते. त्यामुळे थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू सो मच, तू वेळात वेळ काढून ही मीटिंग सेट केलीस आणि मला बोलवलं. येस, आणि जसं तुम्ही स्टार्टिंगला बोलले की ही कम्युनिटी तुम्हाला 50,000, 70,000, 1 लाखाची करायची, तर आपण नक्कीच त्यावेळी हा एक आणखी एक एपिसोड रेकॉर्ड करू आणि त्यावेळीचा सुद्धा जो काही एक्सपिरियन्स असेल, कारण प्रत्येक स्टेजमध्ये आपले अनुभव वेगळे वेगळे असतात. म्हणजे की सपोज आज तुम्ही ज्या स्केलने माझ्यासोबत बोलताय, ज्यावेळी तुमचे 1 लाख स्टुडंट्स असतील किंवा तुमचे 1 लाख आपण कस्टमर्स बोलू त्या केसमध्ये, जर तुम्ही काही ॲप वगैरे काही प्रोडक्ट असेल किंवा कोर्सेस असतील, तर 1 लाख जे स्टुडंट्स किंवा त्यांची कम्युनिटी असेल, त्यावेळी तुमचे अनुभव आणि तुमचे जे लेसन्स आहेत ते पण वेगळे असतील. आणि ते त्यावेळी एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूची पॉडकास्ट होईल. म्हणजे आता कसं एक आपण आर्टिस्ट, कलाकारी एक लाईफ पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं, त्यावेळी आपण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलूया. त्यामुळे नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा होस्ट करायला आवडेल. मला सुद्धा तुझ्यावर बसायला आवडेल. असं भेटूया. तुम्हाला कसं वाटलं ते पण एकदा. खूप मजा आली रे. म्हणजे मला खरंच तुझ्या वयात असताना मलाही असंच होतं की मला असं काहीतरी करायचं, आणि तू ते करतोयस यार. म्हणजे खरंच तू एका राईट टाईममध्ये हे सगळं करतोयस, आणि नेव्हर डोंट स्टॉप, करत राहे. बरोबर, कोणी काही बोलू देत, आपण करत राहायचं. चांगलं बोलत हुरळून नाही जायचं, वाईट बोलत दुःख मानून नाही घ्यायचं. बरोबर, नक्कीच चालेल. आल्याबद्दल थँक्यू. बरीच जण होती माझ्यासारखं नशीब मागणारी, पण मला माझं नशीब माहीत नव्हतं. मी अडकलेलं दुसऱ्याचं नशीब मागण्यात, जे त्याचं त्याला नकोसं होतं. आहे त्याला नावं ठेवणं, नाही तेच मिळवणं, गेलं आयुष्य सरून यातच. उरली फक्त खंत, मनाला दळत संथ, राहिला आनंद तो भूतकाळातच. म्हटलं थोडं अजून मागावं, मागितलेलं मिळतंय का एकदा चाचपून तरी पाहावं. म्हटलं थोडं अजून मागावं, मिळालं होतं पाहिजे तेच, पण जेव्हा मिळालं तेव्हा हातात होतं नको तेच. मिळालं होतं पाहिजे तेच, मी नुसता मागत राहिलो. ओंजळ भरली तरी रीताच राहिलो. मिळालं खरं भरपूर, तरी सगळ्यांच्या पुढून मी मागेच राहिलो. मिळालं खरं भरपूर, तरी सगळ्यांच्या पुढून मी मागेच राहिलो. मी नुसता मागत राहिलो.